गोरगरीब विद्यार्थ्यांनी खेडोपाड्यातून सिटीमध्ये तालुक्याच्या थरावर काय येते, शिकण्यासाठीच येते ना, व कुठंतरी शिकाव, काहीतरी जिद्द मनात असते. तेच गोरगरीब जर या बसची सुविधा त्याला मिळत नसेल, त्याचा टाइम सेव्ह होत नसेल, तर काय कामाची आहे बस सुविधा? भारताचं एज्युकेशन सिस्टम समावून ठेवली, त्या विद्यार्थ्यांना खरंच त्याचा लाभ मिळते का? जर त्यालाच लाभ मिळत नसेल तर हे सिस्टम काय कामाची आहे? तुम्ही थोडा विचार करा यार, तुम्हाला तुम्ही विचार करायला भाग पडतो. खरंच आहे का? आता हे विद्यार्थी माझ्या मागं व्हिडिओ बघत होते. याचा मित्रांनो तुमचा टाइम सेव्ह होते का? नाही, आमचा होते? टाइम बिलकुल सेव्ह होत नाही. याचा टाइम बिलकुल सेव्ह होत नाही. पहिली गोष्ट तर तुम्ही बसनं जाताना तुम्हाला काय प्रॉब्लेम येते दोस्त? पहिली चढता वगैरे होत नाही, माणसं गोंधळ घालतात, जागा भेटत नाही. मेन म्हणजे बसच लवकर लागत नाही टायमावर. आमची शाळा 4 वाजता सुटते, कधी बस 5ला 5:30ला, कधी कधी 6:50 वाजतात आम्हाला घरी जायला. आणि त्याच्यात म्हातारे माणसं खूप आम्हाला त्रास देतात चढताना उतरताना. तर म्हणजे तुम्हाला म्हणायचं आहे की बाबा 4 आणि 5च्या टायमाला बस विद्यार्थ्यांसाठी बस द्यावं. हां.